नमस्ते मॅडम. हो, जरा कामाच्या व्यापात होतो त्यामुळे नाही यायला जमू. पण माझ्याकडनं बिलेटेड हॅपी बर्थडे. हो, थँक्यू. आज कसे म्हणजे मॅडम, काही झालं तरी आज मला यायचंच होतं. आज म्हणजे यम जरी माझ्या दारात उभा असता आणि त्याने मला म्हटलं असतं चल बाबा मी तुला न्यायला आलोय, तर मी त्याला म्हटलं असतं थांब बाबा सखीकडे जाऊ दे मग काय तो हिशोब करू. अहो, कारण आजचा दिवस महत्वाचा आहे. सखीच्या वडिलांच्या मृत्यूपत्रामधला अजून एक कागद आज उघडायचा आहे. येस, राघव सरांच्या मृत्यूच्या आधी त्यांनी एक बिल तयार केलं होतं आणि सखी 21 वर्षाची झाली की हे बिल वाचायचं, म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी हे बिल वाचायचं असं त्यांनी सांगितलं होतं. आणि आज तोच दिवस. सॉरी मॅडम, मला हे बिल कायद्यानुसार सगळ्यांसमोर वाचावं लागेल. सो हे बिल वाचू प्लीज, बसून घ्या सगळं. तर राघव सरांच्या मृत्यूच्या बिलनुसार सखीचं लग्न जर 1 वर्षात झालं नाही तर सखीला तिच्या खर्चासाठी काही ठराविक रक्कम द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि बाकी संपत्तीची ट्रस्ट होईल हे या बिलमध्ये लिहिलंय. सॉरी बेटा, काय राघव सर खूप दूरदृष्टी होते, पुढचा विचार करणार होते. तुझ्या भविष्यासाठीच हे सगळं त्यांनी केलं असेल. आय नो तुला या सगळ्या गोष्टींचा शॉक बसला असेल, पण जर शांतपणे विचार कर. ठीक आहे, थँक्यू.